आजच्या व्हिडिओमध्ये माहित करून घेऊया की फिजिकल रिफाइंड काय असते। तेलाचे पाकिट विकत घेताना आपण चेक करतो कशावर फिल्टर्ड आहे, कशावर रिफाइंड आहे। काही पॅकेटवर फिजिकली रिफाइंड हे सुद्धा लिहिलेलं राहतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये माहित करून घेऊया की फिजिकल रिफाइंड काय असते। रिफाइनिंग म्हणजे तेल शुद्ध करण्याची एक प्रोसेस राहतं। मित्रांनो, जे पण कच्चं तेल असते त्याच्यामध्ये काही अनवॉन्टेड पदार्थ असतात, त्याचा उग्र वास असतो, त्या व्यतिरिक्त त्याच्यात अशुद्धता असते आणि इतरही काही गोष्टी असतात जशा की फ्री फॅटी ऍसिड्स, आणि याला त्या तेलातनं बाहेर काढण्यासाठी रिफायनिंग केली जाते। आणि इथेच केमिकली रिफाइंड आणि फिजिकली रिफाइंड ह्या दोन प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतात। बघा, जे नॉर्मल रिफाइंड ऑइल असतं त्याच्यामध्ये फ्री फॅटी ऍसिड्स काढायसाठी एक अल्कली बेस्ड प्रोसेस यूज करण्यात येते, ज्याच्यामुळे त्याच्यात जे न्यूट्रिएंट्स असतात किंवा अँटीऑक्सिडंट असतात ते काही प्रमाणात कमी होऊ शकतात। परंतु फिजिकली रिफाइंड मध्ये हाय टेम्परेचर, स्टीम, व्हॅक्यूम ही प्रक्रिया यूज करून या तेलातले फ्री फॅटी ऍसिड्स आणि काही अशुद्धता आहे ती काढण्यात येते। परंतु याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स किंवा अँटीऑक्सिडंट असतात हे कमी होण्याचे चान्सेस कमी राहतात। म्हणजे हे दोन्ही रिफाइंड ऑइल आहेत, परंतु या दोघांचीही रिफाइंड होण्याची प्रोसेस वेगळी आहे। मग आता एक प्रश्न येतो की या दोघांपैकी कोणतं हेल्दी किंवा अनहेल्दी आहे का? तर बघा मित्रांनो, रिफाइनिंग प्रोसेसला FSSAI नी मान्यता दिलेली आहे। मार्केटमध्ये बहुधा राईस ब्रॅन ऑइलच तुम्हाला फिजिकली रिफाइंड बघायला मिळणार। राईस ब्रॅन ऑइल व्यतिरिक्त इतरही कोणतं फिजिकली रिफाइंड तेल जर असणार तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की सांगा। तर पुढील वेळी दुकानात तेल खरेदी करताना हे अवश्य बघा की तुमचं तेल रिफाइंड आहे, फिजिकली रिफाइंड आहे की फिल्टर्ड आहे। मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी कोणत्या प्रकारचं तेल यूज करता मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा।